नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला महत्त्वाची कोणती कामे करायची आहेत। चला तर मग वेळ न घालवता चालू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला काम करायचं आहे म्हणजे मतदान कार्ड। मित्रांनो, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मतदान करण्यासाठी पात्र झाला आहात, त्यामुळे तुम्ही सर्वात आधी मतदान कार्डसाठी अप्लाय करायचं आहे। मित्रांनो, लवकरच 2024 चे इलेक्शन जाहीर होणार आहेत, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मतदानासाठी अप्लाय करून मतदानमध्ये आपली नोंदणी करून घ्यायची आहे। मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपलं पॅन कार्ड। मित्रांनो, 18 वर्ष पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आता मोठमोठे व्यवहार करण्यासाठी पात्र झाला आहात। हे व्यवहार करताना तुम्हाला पॅन कार्डची आवश्यकता भासेल, त्यामुळे तुम्ही लगेच पॅन कार्डसाठी अप्लाय करून पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे। मित्रांनो, तिसरं तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स। 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करू शकता, त्यामुळे मित्रांनो तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करून तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्या। मित्रांनो, चौथं तुम्हाला आणि महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे। यामध्ये आधार कार्ड अपडेट म्हणजेच तुमचं बायोमेट्रिक व तुमचा फोटो अपडेट करून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही हे काम केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी बायोमेट्रिक करावं लागतं, त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्या। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड अपडेट ही 4 महत्त्वाची कामे करायची आहेत। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व आपल्या मराठी टेल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत। धन्यवाद।